नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. अतिरिक्त आयुक्तांच्या उपस्थितीत धुळे महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा झाली आज संपन्न. धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा अतिरिक्त आयुक्तांच्या उपस्थितीत आज संपन्न झाली. या सभेत महानगरपालिकेशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेदरम्यान शहरातील विकास कामे, नागरिकांच्या समस्या तसेच प्रशासनाशी संबंधित विविध मुद्द्यांवर स्थायी समिती सदस्यांनी चर्चा केली. संबंधित विषयांवर आवश्यक ती कारवाई करण्याबाबत प्रशासनाला सूचना करण्यात आल्या. अतिरिक्त आयुक्तांसह मनपा अधिकारी, स्थायी समितीचे सभापती, सदस्य आणि संबंधित कर्मचारी सभेला उपस्थित होते. धुळे शहराच्या विकासाच्या दृष्टीने प्रलंबित विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यावर सभेत भर देण्यात आला. इंदोरला गेले सगळे आपला पत्र आलं होतं त्या मागच्यावेळी मी प्रश्न उचलला होता सभा कामगारांसाठी. फक्त अमोल बुवा मला ते दिलेलं असं वाटतंय, मला सगळ्यांना दिलं असतं तर चांगलं झालं. तर आता एकही डायरी कोणाकडे दिलेला मला माहिती नाहीये आणि एकही दिवस म्हणजे आमच्या म्हणजे नगरसेवक समोर हजेरीचा बोललो होतं, रिप्लाय पण आला नाही. साहेबांना टाइम नाहीये, त्यांना फोन लावतो त्यांना आता काय अधिकार पण मध्ये गेलेले आहेत, तर त्यांचं पण काय आहे ते बघून. कमीत कमी 6 महिने झालेले आपल्याकडे प्रभाग 19 मध्ये आपला हायवे लागून आयशर गॅरेजच्या मागे आणि मोर्चा पल्लीकडे तिकडे गटरनी येण्यासाठी त्या लोकांना ड्रेनेज लाईन एक पर्याय अवस्था भेटली होती. आतापर्यंत जे काम झालेलं आहे, माझ्याकडे फोटो आहे, पूर्ण लेडीज कमीत कमी 100 लेडीज माझ्या घरात घरी आले होते मोर्चा घेऊन. कशासाठी? फक्त ते जे आपला नवीन रोड टाकलं होतं तिकडे आणि त्यांनी ड्रेनेज लाईन वाल्याने आतापर्यंत ते कॉन्क्रीट टाकण्यासाठी ते टाइम लागू राहिले. तर काय होणार त्या कामाचं?